वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सापरोंडे मांगटणे येथे सरपंच श्रीमती शोभा सुनील गवारी यांच्या माध्यमातून ठेकेदाराशी लाच घेण्याचा प्रकरण समोर आला आहे। शासकीय ठेकेदार अफजल सिराजुद्दीन यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्याचे काम देण्यात आले होते, पण शासकीय कामानिमित्त ते व्यस्त असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण कामाची जबाबदारी सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकृतपणे ऋतिक नरेश पाटील याच्या हाती सोपवण्यात आले। तसेच ऋतिक नरेश पाटील उपलब्धतेनुसार लहान मोठे ठेके घेऊन ठेकेदारीचे काम देखील बघतो, परंतु जेव्हा हॉलचे काम पूर्ण झाल्यास शासनाकडून जी येणारी निधी होती त्या निधीमधून सरपंच शोभा सुनील गवारी यांनी ठेकेदार ऋतिक नरेश पाटील याच्याकडून 2% लाच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ठेकेदार ऋतिक नरेश पाटील यांनी लाच देण्यासाठी थेट नकार दिला। यावर सरपंच शोभा सुनील गवारी यांच्या माध्यमातून ठेकेदाराला वारंवार त्रास देण्यात आला। पेवर ब्लॉकचा जो काम आहे त्या कामात देखील टक्केवारी नाही मिळाली तर तो देखील काम होऊ देणार नाही असे देखील यावेळी सरपंचाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते। त्यामुळे या सर्व गोष्टीला कंटाळून ठेकेदार ऋतिक नरेश पाटील यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये धाव घेतली व सरपंचाविरोधामध्ये तक्रार केली। तक्रार करताच पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने सरपंच शोभा सुनील गवारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे। ठेकेदाराची मागणी व तक्रार करण्यामागे फक्त एवढाच उद्देश आहे की यापुढे कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये या कुठल्याही मोठ्या व्यक्तींनी अथवा सरपंचांनी ठेकेदाराशी अथवा कामगाराशी लाच घेण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे, एवढाच फक्त त्यांचा उद्देश आहे आणि यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील थोडक्यात व्यक्त केली आहे। तर चला पाहूया ठेकेदार ऋतिक नरेश पाटील नेमकं काय म्हणाले। मी ऋतिक नरेश पाटील मांगटणे गावचा कायम रहिवासी असून मी अफजल सिराजुद्दीन खान या सिव्हिल इंजिनियरकडे कामाला आहे। गेली 2 वर्ष तरी सगळी कामं बघतो। आम्ही ग्रामपंचायत सापरोंडे मांगटणे येथे ग्रामपंचायत हॉलचं काम पूर्ण केलं होतं। त्यानंतर त्या हॉलच्या कामाचे पैसे आम्हाला चेकने शोभा सुनील गवारी यांनी चेक साईन करून आम्हाला दिले। त्यानंतर त्यांनी आमच्याकडे 2% प्रमाणे पैशाची मागणी केली का जे चेक मी साईन करून दिले त्यावर मला 2% प्रमाणे 20,000 रुपये तुम्ही द्या असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर मी त्यांना बोललो का मॅडम मला कामामध्ये कुठल्याही प्रकारचा नफा नाही झालेला, तरी पण तुम्ही तेवढे पैसे मागणी करू नका। तर त्यांनी असं सांगितलं की जर तू मला हे पैसे दिले नाहीस तर मी तुझे पुढचे पेवर ब्लॉकचे काम जे आहेत त्याच्यावर मी स्थगिती आणेन आणि ते काम तुझं कुठल्याही प्रकारे होऊन देणार नाही। याच्यामध्ये त्यांनी मला वारंवार पैशाची मागणी करून आणि मानसिक त्रास दिला। त्यानंतर मी ठाणे येथील अँटी करप्शन ब्युरो येथे जाऊन त्यांच्या नावाची कंप्लेंट केल्यानंतर तिथून 25/4/2025 या रोजी तिथल्या टीमने त्यांना लाच घेताना माझ्याकडून 20,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडलं। रंगेहात पकडताच त्यांच्यावर वाडा पोलीस स्टेशन येथे कारवाई करण्यात आली।